मार्ग
जोपर्यंत तुझी मर्यादा तुला दाखवून देत नाही आणि माझ्या भक्तांचं संरक्षण मी करत नाही तोपर्यंत माघार मी केव्हा जाणार नाही. बोलेला प्रत्येक शब्द सत्यात मी उतरवणार आहे आणि माझ्या भक्तांच्या केसाला निकला लावून देणार नाही. योगेश्वरा श्रीनाथेश्वराचा योगेश्वरा श्रीनाथेश्वराचा कशासाठी थांबलंस? पराक्रम संपले की का? मताचं परिवर्तन हे युग माझं आहे मग आणि या माझ्या युगात मी आता प्रवेश करणार आहे. जी बंधनं तुम्ही कलीला खोदला आता त्याच बंधनातून कलियुगात प्रवेश करणार आहे. पहिला मार्ग भक्ती मार्ग या विश्वाच्या ठाई याचा अवदान सात्विक आणि निस्वार्थी भक्त हे भक्ती करत होते. पण या कलियुगात भक्ती होईल पण ती स्वतःच्या स्वार्थाची भक्ती केवळ माझं हित व्हावं इतरांचं हित व्हावं अशी अघोरी भक्ती या कलियुगात माणूस करणार आहे. दुसरा मार्ग ज्ञान होय. या विश्वाच्या ठाई सर्वात श्रेष्ठ नाम म्हणजे ज्ञानदान होय. पण या कलियुगात आपल्याकडील ज्ञान दुसऱ्याला देत असताना माणूस धनाची अपेक्षा करणार आहे आणि त्याच्यामुळं ज्ञानदानाचं पुण्य त्याच्या जीवनात लाभणार नाही. तिसरा मार्ग वैराग्य होय. या कलियुगात वैरागी नव्हे साधू नव्हे फक्त बंधू निर्माण होती आणि तेच बंधू या समाजात अंधश्रद्धा निर्माण करतील. अशिक्षित माणसाच्या अंधश्रद्धेपेक्षा सुशिक्षित माणसाची अंधश्रद्धा ही जास्त घातक असते. अशा सुशिक्षित माणसात अंधश्रद्धा निर्माण होईल आणि त्याच्यामुळं होईल ते काय फक्त कलह आणि हा कलह अरे तू किती माझ्या भक्तांच्या बाबतीत अधर्म निर्माण कर त्याच माझ्या भक्तांना हा कैलासीचा देव त्यांच्या कमी भक्ती मार्ग फळून आणलाय. पण सांप्रत युग तुझं सुरू आहे आणि याच कलियुगाच्या ठाई मूर्त स्वरूपाला कैलासीचा देव वास्तव्य करू शकत नाही आणि म्हणूनच मला हस्तक्षेप करता येणार नाही. तरी सुद्धा ज्या वेळी माझ्या भक्तामध्ये संकट निर्माण झालं त्या वेळी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी या कलियुगाच्या ठाई आम्ही देवतांनी वेगवेगळे अवतार धारण करू आमच्या भक्तांचं संरक्षणही केलेलं आहे. आता सुद्धा हाच कैलासीचा देव आम्ही वेगळी शिवलीला करून या कलियुगाच्या अधर्मावर मात करून अंतिमत्व
बाळू मामांचं चांगलं भलं चांगलं भलं चांगलं भलं बाळू मामांचं चांगलं भलं चांगलं भलं चांगलं भलं बाळू मामांचं चांगलं भलं जन्मताला दैवी दिला वाटतो देवतेला जन्मताला दैवी दिला वाटतो देवतेला लष्करानं या देवाचं नाव पाय पाटेल लष्करानं या देवाचं नाव पाय पाटेल काय लोटला बाळ वाढला दिवस पुढं चाललं काय लोटला बाळ वाढला दिवस पुढं चाललं मायप्पाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहील मायप्पाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहील चांगलं भलं काशी विश्वेश्वर राहील मामाचं चांगलं भलं चांगलं भलं चांगलं भलं मामाचं चांगलं भलं चांगलं भलं चांगलं भलं मामाचं चांगलं भलं कथा सांगतो दमापुरची देव कसं हो कथा सांगतो दमापुरची देव कसं हो भावभक्तीच्या भंडाऱ्यात सर्व आम्हाला सांगितलं भावभक्तीच्या भंडाऱ्यात सर्व आम्हाला सांगितलं चांगलं भलं चांगलं भलं बाळू मामाचं चांगलं भलं चांगलं भलं चांगलं भलं बाळू मामाचं चांगलं भलं चांगलं भलं चांगलं भलं बाळू मामाचं चांगलं भलं बाळू मामाचं चांगलं भलं बाळू मामाचं चांगलं भलं अरे हा सिद्धनाथ समधी लोक मला येडे म्हणायला लागले. अरे मी येडा आहे रे. मी उलटा चालतो, मी रानामध्ये फिरतो, बाबीच्या काट्यामध्ये झोपतो. समधी लोक मला येडे समजायला लागले. पण मी येडा नव्ह, मला काय बी झालेलं नाही. त्या काट्यामध्ये झोपाया मला लय आवडतं. त्या बाबीच्या काट्यामध्ये आज दिवसभर मला झोपून राहायचंय. नाहीला काय बी न सांगता रानामध्ये आले. आता असंच करायचं, इथं आई बी येणार, संपूर्ण दिवस बाबीच्या काट्यामध्ये झोपूनच द्यायचं. असंच करायचं. चांगलं भलं चांगलं भलं चांगलं भलं बाळू मामाचं चांगलं भलं बाळू मामाचं चांगलं भलं बाळू मामाचं बाळप्पा! ए बाळप्पा! काय याला सांगायचं आणि कुठून याला शोधायचं? एका जाग्यावर मात्र कधी आडच नाही. ए बाळप्पा! छी! कुणाला विचारायचं आता? ए बाळप्पा! किती म्हणून शोधायचं काहीच कळत नाही. आणि हा कुठं जातो ना हे सुद्धा सांगून जात नाही. हो बाळप्पा, ए बाळप्पा, आता काय हे याच्या बघितलंय आणि काय हा काट्यात झोपलाय. ए बाळप्पा, ए ह्याला काटा सुद्धा टोचना. ए बाळप्पा, या भाबडीच्या काट्यात हा झोपलाय, ह्याला काय सुद्धा वाटत नाही. ए बाळप्पा, ए काय हे? काय झालंय काय तुला? अगं आहे, तू कसं पाहिलं इथं? तुम्ही झोपले की काट्यामध्ये निवांत? तुझा घरला मी काही यायचं नाही. तुला झोपायला घर नाहीये? नाहीये घर? अगं आहे, काट्यामध्ये झोपाया मला लई मजा येते. काय हे काट्या नव्ह, ही गादी माझी गादी. तुझा घरला काय मी बोल काही यायचं नाही. बाळप्पा तू काय बोलतोय कळतंय? अगं, अरे हे भाबडीचे काटे आहेत आणि तुला टोचत नाही. अगं काट काय की फुलं काय आम्हाला समजत सारखं. काय ही काट्या नव्ह, हे बाबीचं काट्या नव्ह, ही गादी माझी. वेळ लागलाय वेळ तुला आता. मला काय बी झालेलं नाही. तुझा घरला आज मी ठरविलेलं आहे. काय ते आजचा पूर्ण दिवस बाबलीच्या काट्यामध्ये मला झोपून राहायचंय. तुझा घरला बाळप्पा तुला वेळ लागलाय आणि काही बोलू नको. चल लवकर घरी. बाळप्पा मी तुला सांगते घरी चल. येणार नाहीये? जेवणार कोण? भाकरी बाजून ठेवली खाणार कोण? बाळप्पा घरी चल. कसं आहे नाही बाळप्पा तू घरी चल. चल घरी. तुला नोकरी लागली ओम नमो भगवते वासुदेवाय ओम
मुनिवर, अगदी मार्गाने मार्गक्रमण आम्ही होतो. मार्ग काही संपत नाही. पण पहा ना, तृषेने जीव कसा व्याकुळ झाला. काय करावं काहीच कळत अजून आपल्याला फार दूर जायचंय आणि तिथपर्यंत जाण्यासाठी आता देहात प्राणी उरला नाही. मुनिवर, पहा, समोर दिसतोय तो भला मोठा वृक्ष. या वृक्षाच्या छायेत काही क्षण विश्रांती करूया आणि तुला नंतर पुढील मार्गाने बाळूमामांचं सत्व हे मोठं शंभूचा अवतार. भक्तांचा तो पालनहार सांभाळतो मेंढर. बाळूमामांचं सत्व हे मोठं शंभूचा अवतार. भक्तांचा तो पालनहार सांभाळतो मेंढर. अरे शिरपी, अरे अरे ऐक की, अरे माझं मेंढू चुकलं. माझं मेंढू ओळखतं. अरे बघ की जरा. बघ, मी आज माझं मेंढू ओळखतो. कसं पण हात दिली मारा. तुझ्याजवळ एक काम होतंय. कसलं म्हणायचं मारा? आम्हा लोकांनी तहान लागलेली. तहान लागली? दोघांनाही पाणी हवंय. रिक्त तुम्हाला ती कुठं बी पाणी गावायचं नाही. इथनं मोर गेल्यावर एक पडकी लागेल. इरीच्या तळाशी थोडस पाणी नाही. इर उतरूनच तुम्हाला ते पाणी प्यावं लागेल. पण बाळ, आमच्या देहाला एवढा त्राण राहिला नाही की त्या खडतर विहिरीपर्यंत आम्ही जाऊ. म्हणजे त्यावेळी तुलाच विनंती होती आमची, आमच्यासाठी दूध पाणी घेऊन ये. महाराज, तर माझं मेंढू चुकलंय. कवा घरनं माझं मेंढू उडकतो. मेंढू गावलं नसेल तर आई काही मला जिद्द सोडणार नाही. तर तुम्ही जाऊ की दोघं मी. पण तुझ्याशिवाय या मार्गात कोणीही नाही. त्यावेळी जा, आमच्यासाठी पाणी घेऊन ये बा. अरे हाल सिद्धनाथ, यास्ती पाणी दिलं नसेल तर मला बी पाप लागेल. असंच करतो, आधी यास्ती पाणी आणून देतो आणि मग माझं मेंढू उडकतो. महाराज, ये लागेल हा. तुम्ही इथं बसून राहायचे. चांगलं भलं रामबालिका, खुशी हनुमंत लाड. बाळूमामा निवांत. चालेल हो समाधान. या एवढ्याशा पाण्यानं आमच्या मनाचं समाधान झालं. अहो महाराज, बाळ, अजून पाणी. एवढ्या दूरवरून मी तुमच्यासाठी पाणी आणलंय. माझं मेरू बी कुठं आता गावाला झालं. मी अजून मी तुमचं समाधान झालं नाही बरं. नाही ना. अहो एवढ्या पुण्यात दूरवर जायचं लई योग्य नाही. बर बसा, ये लागेल हा. बसून चांगलं भलं लई चांगलं भलं बाळूमामांचं चांगलं भलं चांगलं भलं बाळूमामांचं चांगलं भलं. देवालाही सकाळ झालं मला. एवढे गिरी उतरायचे म्हणजे लई जीव घेणार मला. आमच्या इच्छेसाठी तो 2 वेळा गेला. झालं का मग समाधान? नाही ना बाळा. अहो आम्हा लोकांनी अजून पाणी हवं. एकदा न 2 वेळा तुमच्यासाठी मी पाणी आणलंय आणि अजून मी तुमचं समाधान ती झालं नाही. परिस्थिती सुद्धा दिसून येते. बाळ, अजून एकदा आमच्यासाठी पाणी. पांडुरंगा, अरे हाल सिद्धनाथ कुठं अडकलो मी. त्या महाराजांनी पाणी आणून मी द्यायचं आहे आणि माझं मेरू बी हुडकायचं आहे. बरं जातो एकदाचा. यस्ती पाणी दिलं नसेल तर मला बी पाप लागेल. बसा, ये लागेल हा. चांगलं भलं आणि अमृताप्रमाणे या पाण्याची बाळ, समाधान वाटतं. आमच्या दोघांचं समाधान. सुटलो एकदाच मी. आमच्या इच्छा झालं. 1 दीड 3 वेळा पाणी आणण्यासाठी तू गेलाय.
आणि म्हणून आमच्याबद्दल ही तुझी निष्ठा पाहिली, ही तुझी सेवा पाहिली आणि या तुझ्या भक्तीला प्रसन्न होऊन आम्ही दोघे उभयतात बाळ तुला आशीर्वाद देतो. आशीर्वाद बाळ तुला वाचा स्थिती प्राप्त होईल, वाचा स्थिती प्राप्त होईल, वाचा स्थिती प्राप्त होईल असं शुभाने मंगलकरेचा आशीर्वाद. अरे वाचा सिद्धी म्हणजे नेमकं काय म्हणायचं मी? पण खडतरचा प्रवास करून एक नव्हे दोन नव्हे तर तीन तीन वेळा तू आमच्यासाठी पाणी घेऊन आलास. खरं तर पुण्याचं कार्य तुझ्या करवी घडलं आणि म्हणून तुला प्रसन्न होऊन आम्ही आशीर्वाद दिला. तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल, यापुढे जे जे तू कथन करशील ते त्रिवार सत्य होईल असा आशीर्वाद. महाराज म्हणजे या मोरम्याचे जे बोलणार समजा खरं होणार आहे बरं. प्रत्येक शब्द सत्य खरे. महाराज तुम्हाला ते पाणी दिलं, तुमचा आशीर्वाद बी मिळाला, मला बी लय बरं वाटलं. आता आज्ञा असू द्या, येतो मी महाराज, येतो मी. चांग भलं येतो मी महाराज. चांग भलं मारू मामारे चांग भलं मारू मामारे चांग भलं याच्या राशी कारण कोण असेल दहा उस्ताद मात्रे दहा उस्ताद मात्रे या विश्वास एक सारखा शंकर वेगळा हे वेगळा प्रयत्न करतोय पण नाही आज माझा शब्द आणि माझा शब्द सत्य होत नाही. याचा विचार पण विचारण करता कधी होतही खरं. पण यावी अपयशानं हा उद्धार मात्रे समाधी साऱ्या वशानं होई अमाशेच्या मध्यप्रहरी एका देवाची भक्ती करण्यासाठी हरिनाम झालो. एका काल तेरा एका अपुष्टावर उभा राहिलो. ना अन्न ना पाणी ना ग्रहण करता या एका देवतेची 12 वर्ष या उस्ताद मात्रिकानं भक्ती केली. त्याच वेळी माझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन माझी देवता म्हणजे वेदाळ देवता प्रसन्न झाली आणि या उस्ताद मात्रिकाला दिला ते का झाली इतकंच नव्हे त्या मशानात वावरणारी अमृता त्या अज्ञानाला वश करण्यासाठी हा उस्ताद मात्रिक तत्पर झाला. आज या विश्वात एकसारखा माझ्या नावासाठी झटतोय. पण बोलता बोलता या गावात आम्ही आलो. या गावात आमची ओळखी नाही म्हणून माझा शिष्य भैरू या भैरूला पाठवले का तर माझे चमत्कार या सर्वांना कळलं पाहिजे जेणेकरून सारे जण माझ्या जवळ येतील आणि आशीर्वाद आशीर्वाद भैरू तुझीच मार्गदर्शन मी करत होतो. तुला आज्ञा केली त्या गावात संपूर्ण फेरफटका मार. माझ्या चमत्कार सर्वांना कळलं पाहिजे जेणेकरून आम्हाला धन प्राप्त होईल. विचार दिसतोय कसला विचार करतो मोठो विचार अरे याचा विचारच करू नको. याचा विचारच करू नको.
जगा काय मारा हे हा म्हणजे मी आहे. होय बाबा काका सांगा ह्या कोणामुळे चालला अरे हे चाललंय सर्व तुझ्यामुळं. अरे तू आहे म्हणून हा उस्ताद मांत्रिक आहे. पण बाबा त्याचा काय उपयोग होय काही उपयोग नाही उपयोग काय असं का म्हणतोय? सगळा फुकट गेला हे असं का म्हणतोय? बाबा झालं काय तुझं? काय झालं माका सांगा मी सगळ्या कारण सांगतोय बाबा असं करतोय बाबा तसा करतोय बाबा असा खातोय बाबांचे चमत्कार सांगतोय सगळ्या कारण सांगतोय मोठमोठे पण बाबा त्याचा उपयोग काही येत नाही सगळा फुकट होय कशाला काय झालं काय हवंय तुला? काय भया अरे कशाची दुर्गंधी आहे? सर्व काही आपल्याजवळ आहे. होय तो सगळा असा उपयोग काय म्हणजे हा? बाबा आठया काय? माका तुम्ही शब्द दिलेला होय रे. काय दिलेला होय आठवलं. हा? अरे भैरू तुला मी शब्द दिला होता. भैरू तुझं लग्न लावून दे. बसायला! अरे असं रागावू नको. होय लग्नच करायचं लगीनच करू. बरी आहे ना. यावर्षी अरे यावर्षी लग्न करून दे असा माझा शब्द आहे तुला. असाच सांगतात अरे आणि ह्या वर्षी लग्न करून ये असा शब्द देतोय. हा. का माहितीये कित्येक दिवस अरे गावोगाव फिरतो. हा. तुला साजेल सुबेल अशी युवती सापडली या गावात आलोय. इथं जर युवती सापडली असेल इथल्या इथे लग्न लावून दिलं म्हणजे काय बाबा सांगतात हो, पण हा. आमचा उदरनिर्वाह व्हावा, हा. आम्हाला धन प्राप्त व्हावं म्हणून सगळ्यांना कळलं पाहिजे. जे जे माझे चमत्कार आहे त्यांना ओरडून सांग जेणेकरून सारे जण माझ्याजवळ येतील. आम्हाला वेणुकाला बाबा सांगते फक्त काही चापून दे. हा, अडचण आरकान सांगतो. ऐका हो, ऐका. तुमच्या गावात मांत्रिक चमत्कारी बाबा इलेले असत. तुमचे जे जे काय प्रश्न असत ते बाबा सोडायचे हा कोणा धन गावला का धन गावताना खुई एक गावची गरज नाही बाबांकडे विचारत. हा पण जी लग्न होणाऱ्यांची लग्न होत आली कोणा मुला होणाऱ्यांची मुला होत आली. हा कोणा भूत असले पिशाच असले काही असले सगळ्यांनी या. ए, भैरू! अरे जरा मोठ्यानं रे, ऐकू आलं पाहिजे. मी म्हणतोय तुमचं काय आता? अरे जरा या दिशेने रे. हा, या दिशेने. सर्वांना सांगा जवळच्याला पण सांग. ऐका हो, ऐका. तुमच्या गावात मांत्रिक चमत्कारी बाबा इलेले असत. तुमच्या जे जे काय प्रश्न असत ते बाबा सोडायचे पण हा धन जाणार का धन गावताला. हा पण जी लग्नाची लग्न होत आली पण हा मुला होणार का मुला होत आली पण हा भूत असले पिशाच असले काय असले सगळे या. आता जवळच्या कसा काय ही जवळची बरोबर येते. ऐका हो ऐका सगळ्यांनी या पटापट या बाबा वाट बघतो. या 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 सगळ्यांनी या बाबा बघित असत. या 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 पटापट पट या या हो या बाबा आम्ही घेऊनच जाऊया बरोबर. ओ बाबा जवळची नाट्यस्को सलोनी हनुमंत लाड यांनी माझ्या मुलाच्या बरोबरीने रोमंतर पडली देतात. हा बाबांचे चमत्कार. बाबांचे हा. चमत्कार त्या बाबांचं नाव ऐकून मी इथं आले. काय सांगतात पण अरे बाबा- नाही तो सोमिया. पण बाबा काय दिसत नाही हा. तुम्ही दिसताय. बाबांचे चमत्कार मोठमोठ्या नारकान सांगा होतो. हा बाबांचे चमत्कार खूप असत. कसले चमत्कार पण असले. मेल्या माणसाक जिवंत करतो. काय खरं होय तो जितो आता का मेल्लो करतो. बाबांचे चमत्कार. मेलेल्यांना जिवंत करतात हे बरोबर पण जिवंतांना मारतात तर कसले हो बाबा तुम्ही. हा, बाबांका काय गेलो काय काय करते का काय येत नाही त्या दिवशी जो कसा
एक मंगेरो नावाचो माणूस हा बाबांका राग इलो बाबांका पुढे पुढे बोलायला लागलो हा बाबाने टाकले त्याचा वाद कर हो चितो वाद एवढे बाबा हा चलत पडत गेलो परत बाबांका वाटला पोलो करून टाकलो. बापरे हा एवढे चमत्कार होय तर त्याच्यापेक्षा कोणची लग्न होत ना त्यांची लग्न होत हा. हे चमत्कार बाबांचे होय तर अजून काय करायचं कोणा भूत असणे पिशाच असणे काय का असणे बाबांकडे प्रश्न टाकलो काम झाला समजा हो खरंच सांगताय मला सांगा भूत पिशाच हे जर तुमचे बाबा काढत असतील माझा एक प्रश्न सांगू सांग तो माझा मुलगा आहे आणि तो ना हल्ली फार वेड्यासारखा करतो अरे रे हो काट्यात जाऊन झोपतो घरी बोलवलं येत नाही भाकरी खात नाही आपल्या मनाला वाटेल तसं वागतो माझं काहीच ऐकत नाही त्याला काय झालं कळत नाहीये मला काही एक काळजी करू नको हा ये बाबांचा दर्शन घ्या ये बाबा जय चामुंडे जय काल भैरवी आशीर्वाद माई तुझ्या हातात बाबाला कोणताही दुःख असू दे ते दुःख दुरापास्त करण्यासाठी पुस्तक मात्रिक तत्पर होईल सांग माई तुझ्या अंतरात असं कोणतं दुःख वाढतंय सांग म्हणतोय मला बाबा तुमचं नाव ऐकलं ते ख्यातकीर्ती ऐकली आणि इथपर्यंत आले फक्त माझ्या मुलासाठी आले हो म्हणजे आपल्या पुत्रासाठी हो काय झालंय माझा बाळप्पा अगदी वेळासारखा करतो हो काट्या पिकात जाऊन झोपतो घरी येत नाही मी सांगितलेलं ऐकत नाही काही खायला दिलं तर खात नाही माई म्हणजे आपला पुत्र वेड्याप्रमाणे वागतोय वेड्याप्रमाणे माझ्या घरात फिरतोय अरण्यात फिरतोय काही झोपतोय काही बोलतोय माई काळजी करू नकोस योग्य जागेवर तुझा गमन झाले त्याला शंभर जय चामुंडे जय काल भैरवी माई तुझा पुत्र वेडा नाही तुझा पुत्र वेडा नाही वेडा नाही आज वेड्याप्रमाणे वागण्यासाठी तत्पर होतोय याच्या मुळाशी कारण आहे कोणतं कारण? आज तुझ्या पुत्राला भूत बाधा झाली आहे काय तुझ्या पुत्राला भूतानं पछाडलं आहे पण काळजी करू नको त्याच्यावर ते भूत मी उठवेन. काय पण त्याच्यासाठी सामग्री लागेल सामुग्री आणि ती सामग्री माझा शिष्य भैरू तुला सांगेल भैरू विचार करू नको यावेळी पहा या माईच्या पुत्राचं भूत उठवायचंय मग ज्याच्यासाठी जी जी सामग्री लागेल या माईला सांगितलं जय चामुंडे सांगो माऊली जागृत सेवा मंडळ मुंबई होंडा खा हनुमंत लाड या बिचारी दिलेल्या असं देवा त्यांचा बरा करू दे त्याच्यावर माझा बरा करू दे बाबा की जय हो हा, सामुग्री सांगतो हा माझा सांगतो बाळ बरा व्हायला हवाय हो काही एक काळजी करू नको हा फक्त सामग्री भरपूर लागते लिया भरपूर हो जेवढी लागेल तेवढी सांगा मी होय, देईन मा. माझ्या बाळासाठी वाटेल ते मी करेन लिंबा लागतले दे इतकी बस एवढी हो याच्यापेक्षा जास्त दे हो हो आता द्या इतकीच द्या बरं ठीक आहे हा अजून टाकणे लागतले बरं काळा कापड लागतला जरा मोठा दिया हो किती पाहिजे तुम्हाला जमात तितके दिया मग ते तुम्हाला पाहिजे तेवढं दे एक आराडण्यात आराडतो मोठो एवढा हो एवढा मोठा बस एवढा एक नको हो, हो. एकच हवाय हो. हो एक कशाला
आमच्याकडे काय सांगता हो अरे देवा फुकट गेला चार मागाव काय नाही एकच बिया हो बस झालं हा चालेल अजून काय दोन सिंगांचो चार पायांचो मोठ्यात मोठो एकच हो एकच हो आमच्याकडे भरपूर आहे काय सांगता हो अरे देवा ह्या फुकट गेला आठ मागले तर सगळ्यांना घालतो स्वतःला जमासाठी सामग्री मग काही एक काळजी करू नको तुमचा काम झालंच समजा होय बाबा चांगलं आहे. मग चला सर्व सामग्री घेऊन आणि आपला पुत्र बाळप्पा या बाळप्पाला इथे घेऊन या हो म्हणजे भूतुकीला समजा बाबा तुम्हाला वाटेल तेवढा धन मी म्हणजे? दे वाटेल तेवढी सामग्री मी दे पण माझा बाळा फार वेड्यासारखं माझं काय ऐकत नाही मग आणि म्हणून मी तुम्हाला सांगते जिथं माझा बाळप्पा आहे ना तिथं मी तुमच्यासाठी हा उद्धार मंत्री घेण्यासाठी मात्र कुठं दिसत नाही. हो. बाळप्पा ए बाळप्पा याला शोधायचं काहीच कळत नाही बाळप्पा गेला कुठं? नाहीच दिसत आहे कुठं नाटक करू कैलासवासी काय चाललंय याच्या गावाला? तुला तर बी काही ठाव पत्ता नाही बाबा पण कवा काय करेल कवा बी काय सांगायचं पांडुरंग आई, हा बोलत अरे तुला असंच बोलत असतो. हा सिद्धनाथ. हे भूत बोलतंय भूत बोलतंय अरे सांग की लोकांनी माझं बाळ काय चांगलं बी करा. झालेलं माझ्या बाळाला चांगलं करा हे त्या म्हणते अरे पांडुरंगा अरे सांग की एक मला येड लागलेलं नाही काय बी भूत मला झालेलं नाही जय चामुंडा! या भूत असते घेऊन कसं मिळेल इथं तुझ्यासाठी मी यांना घेऊन अगं मी माझ्या देवाशी बोलत होतो लोक माझं पांडुरंग इथं नाही हे बघ माझं पांडुरंग ए वेळ लागलाय तुला इथं कोण दिसतंय तुला अगं तू माझा देव आहे माझ्या देवाशी बोलत होतो अगं बाई, हा बोलत नाही हे भूत बोलतंय भूत आहे असंच करतो अगं आहे माझं आई यांच्या नादी लागू नका ही लोक तुला नाड्या बसलेली आहे काय ही लोक तुला लुटाया बसलेली आहे मला अगं माझं पांडुरंगाने हाल सिद्धनाथ असताना कसं पाहिजे मला भूत बाधा होणार अरे भूत बाधा झाली असेल या तुम्ही अरे याला भूतबाधा झाली नाही तुला भूतबाधा झाली आहे अरे तो बघ कसं विषय खातोय अरे माझं पांडुरंग असताना कसं पाहिजे मला भूत बाधा होणार या तुझ्या भूताला आधी नीटकन कुणाला हे बघ वाकडं अरे वळतं. हा माझा शिष्य आहे याला भूतबाधा झाली नाही भूतबाधा झाले म्हणून सांगतोय मला तू ओळखलं नाही अरे मी आम्ही तुला ओळखलेलं आहे हे माझ्या भोळ्या बाबड्या आईला नाराय आला भेरे माझ्या आईला लुटाय आला भेरे आता मला बी बघायचं आहे. काय ते माझं भूत काढणार नाही बरं. भूत फिरणार. मग काढ माझं भूत आणि जर गेला नसेल तर चंद्रभद्राच्या जोरावर या झाडाला उलटा टाकून ठेवेल. अरे काढ की माझं भूत म्हणजे तू असा जाणार नाही. मला बी बघायचं आहे. जय चामुंडे. जय चामुंडे. अरे काढ की माझं भूत बाबा! जय चामुंडे. जय चामुंडे. अरे काय नाही बाबा, असं काय झालं? हे भूत तंत्र मंत्रानं जाणार नाही. कारण हे भूत तसं जाणार याला असल्याची परीक्षा सर्वांना सांग. हा, बघा बघा आता बाबा कसा भूत काढलेले ते अरे ये की इकडे मी नाही गेले बाबा काढते बाजूला तुमच्या मागे बसा आमच्या मागे माझं भूत काढलं पाहिजे. मला बी बघायचं आहे, माझं भूत कसं काढते सोड या बाळाला सोड म्हणताय. सोड या पुरीला. तुम्ही तिथे काय म्हणताय? काय काय काही नाही. आई शक्ती आहे.
हा. ही वाईट शक्ती मी माझ्या अंगावर हा, त्याच्यावर आता तुमच्या- बाजूला हो. बघा, हो. कोण म्हणतोय या बाळाला? कोण? मोठायला. हा, अरे त्या बाळाला मारतोय मी. हा. आई गो, लागतोय मला रे. रे, 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 बाबाची पाठ लाल झाली. जमला. रोज माका आमचं भैरू तुका मारतलय आज जमला. बाबा तेका मारतोच बसता बाबांवर. माका मारल्यानी तरी बाबांवरच बसताला. आज बाबाचं लगीनच नाही. होतोय काय तुला? माका मारा. माझा शिष्य आहे. असा नाही गुण. लागेल. जमात कितको मारा. कळलं नाही का? अजिबात नाही. स्वतः! मारा. हा, बायू. होतोय काय तुला? काय झाला का झाला कशाला? आराडतोय की द्या काय झालं? तुमचा कायच वाटत नाही माझा काय झाला तो झाला 8 दिवस काय बसाचोय ना म्हणजे तुला लागलं? लागलं? जागा वाकत नाही. अरे, म्हणजे? अरे वा. ए, सोड. हे भानगडी चालू करायला नको. त्या काय खरा दिसणार ना. त्याला जवळ करा. अरे इकडे ये. मी नाही, माका नाही जवळ. अरे काढ की माझं भूत. माका नाही चालत. अरे ये की इकडे. ए मांत्रिका, ए, माझ्या आईला नाळा आला पाहिजे. काढ की माझं भूत. उठविणार. हो, तू उठविणार. पण कुणाशी? अरे असं काय झालं ते बघ की. कुणाशी? आणि बोलतो तुम्ही त्याला कामाचा उतार मार. नाही. काय प्रकार तरी समजलं. एवढे सारे प्रयत्न करून याला काहीच झालं नाही. बाळप्पा, आहे बघितलं ना लोक तुला नाड्या बसली होती. अगं माझा पांडुरंग असताना कशा पायी मला भूत बाधा होणार. बाळप्पा मला खरं सांग. बघितलं ना समजा ती असली लागलं मला काय बी लागलेलं नाही. नाटक शिकव. त्यांना घेऊन आली त्याचा असर तुझ्यावर काहीच झालं नाही. समजा ती असली लागलं हो, आणि एवढं- बोंबलत गेलं ना आपल्या एवढं घरात. तुला मारलं पण बाळप्पा त्याला काहीच झालं नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला? बाळप्पा कोण आहेस तू? अगं मी तुझा लेख हा. नाही. अगं मी तुझा बाळप्पा बाळू हा. खरं सांग मला कोण आहेस तू? अगं आणि कोण असणार मी तुझा बाळू हा. माझा विश्वासच बसत नाहीये. म्हणजे बाळप्पा आता खरं सांगणार आहे मला तू पुढे टाकलंय आता. बाळप्पा माझी आग आहे तुला खरं तुझी आण वैली म्हणजे मला कारण माझे सारे प्रयत्न व्यर्थ ठरले आता. मी कोण आहे ते बघायचं नव्हतं तुला. हो बघायचे. माय ऐक जे जगात कुणाला बी ठाव नाही ते आता मी तुला दावणार आहे. माझं खरं रूप बघायचंय ना तुला. बघ अगं तुझं पुण्य थो म्हणून तुझ्या पोटी मी जन्म घेतलेला आहे. मी कोण आहे ते बघायचं ना मग बघ माझ्याकडं निघे दर्शन. बघ माझ्याकडं निघे दर्शन. बघ माझ्याकडं निघे दर्शन.
करण्यासाठी अधर्माचा नायनाट करून धर्म सतेज देऊ या विश्वाच्या ठाई भक्तितत्व सतेज ठेवण्यासाठी याच कैलासीच्या देवानं तुझ्या उदरी जन्म घेतला. तो या विश्वाच्या कल्याणासाठी तू मुळी चिंता करू नकोस. तुझं सदैव कल्याण ओम नमः शिवाय. सदैव ओम नमः शिवाय. 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 नमः शिवाय. नमः शिवाय.